आता बातमी आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातली। महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्यापूर्वी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोबत कसं घ्यायचं असा सवाल नवाब मलिकांच्यामुळे महायुतीमध्ये निर्माण झालाय। फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावरही चर्चा झाली असं सूत्रांचं म्हणणं आहे। आपल्या सोबत आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम ओमाळे जोडले गेले आहेत। शुभम, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? नक्की प्रसाद सर, आवाज येतो। नवाब मलिक एका बाजूला राष्ट्रवादीचे मुख्य प्रचारक आहेत, दुसऱ्या बाजूला ते भाजपला चालत नाही आहेत। अशा स्थितीत महायुती म्हणून मुंबईत लढणार कसे हे लोक? प्रसाद सर, खरं तर नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच हिवाळी अधिवेशनामध्ये कुठेतरी महायुती संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी सध्या हाती लागलेली आहे की महायुती महानगरपालिकेच्या निवडणुकीत एनसीपीला सोबत घेण्यासाठी कुठेतरी अडचण होत आहे। अशा पद्धतीने चर्चा ज्या आहेत या सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कोट्यामध्ये सुरू आहेत आणि अर्थातच येणाऱ्या काळामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोबत दिसणार नाही असं काहीसं चित्र येत आहे। अनेक महानगरपालिकेमध्ये तांत्रिक मुद्दा पटकन आपण अधिक खुलासेवार सांगावा अशी अपेक्षा आहे। तो म्हणजे असं की मुंबईमध्ये तसाही राष्ट्रवादीचा काही फारसा दबदबा नाही। अशा वेळेला राष्ट्रवादीला सोबत घ्या आणि हातच्या सीटा घालवा असा काही या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांचा होरा आहे का? अर्थातच ज्या पद्धतीने उमेदवार देखील कमी आहे, राजकीय वजन देखील कमी आहे आणि अशामध्येच कुठेतरी नवाब मलिक यांचं नाव समोर येत आहे की नवाब मलिक यांना सोबत घेण्यासाठी सोबत घेणे आणि त्यांच्यासोबत चालणे याच्यामध्ये अडचण होत आहे। आताच ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये देखील बघून दिसायला आलं की तिकीट जी आहे ती त्यांना नाकारली होती, मात्र त्यांच्या मुलीला देण्यात आली होती आणि अशामध्येच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये देखील त्याचा इम्पॅक्ट तशाच पद्धतीने दिसून येणार आहे। धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। पुढची बातमी ही